आयुष्यामध्ये स्वतःसाठी जगावं, स्वतःला महत्त्व द्यावं आणि तसे वागावं. नंबर 1, आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. नंबर 2, नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही. नंबर 3, ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत. नंबर 4, ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छा नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्वही कमी करून घेऊ नका. नंबर 5, तुम्ही तुमचा विषय इतका स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल, कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचे महत्त्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. नंबर 6, आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्धसुद्धा करावं लागतं. नंबर 7, ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका. पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात, म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं तिथेच जाता, अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही. नंबर 8, जर तुम्हाला जीवनामध्ये कोणाचा खरा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा, माझी मदत करशील का रे बाबा? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच समजून जाईल. जर तो खरा मित्र असेल तर तो लगेच मदत करील आणि नसेल तर तो टाळाटाळ करेल. नंबर 9, त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही, ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नसतात. नंबर 10, आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. नंबर 11, नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फूल वाहता, नारळ फोडतात, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेन की नाही. नंबर 12, आयुष्यामध्ये काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु दुखत मात्र असतात. नंबर 13, मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी भासून देत नाही. नंबर 14, संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्याबरोबर असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका. नंबर 15, जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल, गरजेच्या वेळी लोक तुमचे हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात. अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा, कारण ते लोक मतलबी असतात. नंबर 16, उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते. नंबर 17, प्रार्थना कधीही वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. नंबर 18, जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका. नंबर 19, लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो. नंबर 20, चांगले लोक त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाहीत.
पण तीच गोष्ट छोट्या लोकांची, त्यांच्याकडे काहीही नसलं तरी ते दुसऱ्याकडून मागून आणून त्याचा देखावा करतात. नंबर 21, आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखा आहे, कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला मागे घेण्यासाठी पुढे येतात. नंबर 22, जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगली लोक त्याचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेलं आहे. नंबर 23, जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे, कोण काय करतोय, कशासाठी करतोय आणि का करतोय या गोष्टीपासून स्वतःला जेवढे लांब ठेवा तेवढे जास्त तुम्ही खुश राहाल. नंबर 24, वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. नंबर 25, आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं. नंबर 26, माणसांना समजणे खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे, पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. तर यामध्ये बदललेलं काय, तर फक्त वेळ आणि परिस्थिती. नंबर 27, जीवनामध्ये साधे सरळ लोक ही नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो. नंबर 28, जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो, कारण एक मुलगा फुगे खरेदी करून खुश होतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो. नंबर 29, बरेचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात आहे. नंबर 30, चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना, पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच विचारांचं बळ हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उपयोगी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या विषयासह. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.